सगळ्या घरात चर्चा फक्त निक्कीची आहे। प्रत्येक ग्रुपमध्ये फक्त निक्की अभिजित अशीच चर्चा चालू आहे। तर पंढरीनाथ सुद्धा सूरजला त्याबद्दलच इकडे बोलताना दिसतोय। तो तर म्हणतो की अशी फटाक करणं देईन ना। चला तर बघूयात यांचं काय डिस्कशन आहे। तर सूरज आणि हे दोघे बेडरूम एरियामध्ये बसलेले असतात आणि नॉमिनेशन टास्क बद्दल यांचं डिस्कशन झालेलं असतं। तर पॅडी म्हणतो की नॉमिनेट करायच्या वेळेस बिग बॉसने काय सांगितलं आहे, म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये लोक कसे वागले किंवा चुकीचे बरोबर याच्यावरून जर द्यायचे असेल तर आठवायचं की कोणते सदस्य कसे वागले होते, त्याच्यानुसार नॉमिनेट करायचं। आणि जर खेळावरून आलं तर मग खेळामध्ये ते लोक कसे वागले याच्यावरून नॉमिनेट करायचं। तर मला अशा रोज गोष्टी तुम्ही सांगत जावा असं इकडे सूरज म्हणतो। तर पॅडी म्हणतो की हां मी तुला रोज सांगत जाईन, पण याचे पैसे लागतील ना। तर तो म्हणतो की नाही असं काही नसतं। तर तो त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो। तर पॅडी सांगतो की नाही शहाण्या मुलासारखं वागायचं, रोजच येड्या मुलासारखं नाही वागायचं, सरळ बस, नीट शहाण्या मुलासारखं बस। तर सूरज इकडे नीट बसण्याचा प्रयत्न करतो आणि तो सांगत असतो मला सल्ल्याचे पैसे हवेत। सूरज सांगतो की असं काही नसते। मग पॅडी सांगतो जा मग त्या निकुताईकडे। तो म्हणतो मी निकुताईकडे का जाऊ। तर त्यावरती पॅडी सांगतो की गेलेलास ना मसाज करायला, तर मला असलं काय बोलायचं नाही आणि मी असलं ऐकून घेणार नाही। तर पॅडी म्हणतो की बोंबलू नकोस उगा, शांत राहा, दिन ना असा एक फटका, कारण काल तू तर मसाज करायला तिच्याकडेच गेला होतास। तर सूरज सांगतो तीच म्हणली ये तुझं डोकं चोलून देते, तर त्याच्यामुळे मी गेलेलो होतो असं सूरज सांगतो। म्हणजे तू तिच्याकडे गेलास तर ती तुला सांगेल ह्याला नॉमिनेट कर त्याला नॉमिनेट कर, मग तू तसंच करशील। तर सूरज म्हणतो मला माझं डोकं काय आहे का नाही, मी माझ्या मनाचा राजा आहे। तर अशा प्रकारे इकडे पॅडी आणि सूरज यांच्यामध्ये गोड असं भांडण चाललेलं आहे। आणि एवढं बोलून झाल्यावर सुद्धा सूरज हा पॅडीला मिठी मारूनच बसलेला असतो। तर तुम्हाला या दोघांचं रिलेशन कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।